कुंभ राशी येत्या 5 दिवसात हे मोठे 4 संकेत दिसू शकतात. नमस्कार मित्रांनो, आशा करते सगळे स्वस्त असाल, मस्त असाल आणि महत्वाचं म्हणजे स्वामींच्या सेवेत रममाण असाल. आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ कुंभ राशीच्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषासाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे. कारण आज आपण अशा 4 महत्वाच्या संकेतांबद्दल बोलणार आहोत, जे येत्या 5 दिवसांच्या कालावधीत काही कुंभ राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात दिसू शकतात. या संकेतांचा संबंध ग्रहस्थिती, तुमचे निर्णय, तुमचे कर्म आणि त्या काळातील होणाऱ्या संधीशी जोडला जातो. मात्र एक विनंती आहे, आजचा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण चौथा संकेत हा सर्वात महत्वाचा आहे. अनेक लोक पहिल्या 3 संकेताकडे लक्ष देतात, पण चौथा संकेत दुर्लक्षित करतात आणि त्यानंतर मिळू शकणारी मोठी संधी त्यांच्या हातातून निसटते. मित्रांनो, कुंभ राशी ही शनिदेवांच्या अधिपत्याखाली येणारी रास आहे. म्हणूनच या राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात जे बदल घडतात ते अनेकदा अचानक दिसतात, पण त्यामागे अनेक वर्षांची कर्माची तयारी असते. कधी तुम्हाला असे वाटले आहे का, मी इतकी मेहनत करतो किंवा करते, पण यश मात्र दुसऱ्यांनाच मिळते. मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्याच आयुष्यात संकटे का येतात? जर तुमच्या मनात हे प्रश्न कधी आले असतील, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. धर्मशास्त्रात एक सुंदर विचार सांगितला आहे. ईश्वर प्रत्येकाला सारखी परीक्षा देत नाही. ज्या व्यक्तीकडून मोठे कार्य घडवून घ्यायचे असते, त्याची परीक्षा अधिक कठीण असते. याच कारणामुळे अनेक कुंभ राशीच्या लोकांनी गेल्या काही वर्षात आर्थिक संघर्ष, मानसिक ताण, विश्वासघात, नोकरीतील अडचणी, कौटुंबिक मतभेद किंवा अपूर्ण राहिलेली स्वप्ने अनुभवली असतील. पण प्रत्येक अंधारानंतर पहाट होते आणि प्रत्येक कठीण काळानंतर बदलाची सुरुवात होते. येत्या 5 दिवसांमध्ये काही ग्रहांची स्थिती अशी तयार होत आहे की काही कुंभ राशीच्या लोकांना आपल्या आयुष्यात छोटे पण महत्वाचे सकारात्मक बदल जाणवू शकतात. हे बदल प्रत्येकासाठी सारखे नसतील. प्रत्येकाची जन्मपत्रिका, दशा आणि कर्म वेगवेगळे असतात. पण अनेकांना या काळात पुढील 4 प्रकारचे संकेत अनुभवायला मिळू शकतात. आता जाणून घेऊया पहिला संकेत. थांबलेली गोष्ट पुन्हा हलू लागेल. मित्रांनो, काही दिवसांपासून किंवा अनेक महिन्यांपासून एखादे काम वारंवार अडकत असेल, एखादा फोन येत नसेल, एखाद्या व्यक्तीकडून उत्तर मिळत नसेल, सरकारी काम, नोकरी, व्यवसाय किंवा पैशांचा विषय रखडला असेल, तर या 5 दिवसात त्या विषयामध्ये हालचाल सुरू होण्याची शक्यता दिसते. काहींना अचानक कॉल येईल, काहींना ईमेल येईल, काहींना भेटीची संधी मिळेल, तर काहींना जुने अडकलेले काम पुढे सरकताना दिसेल. लक्षात ठेवा, प्रत्येक बदल मोठ्या आवाजात होत नाही. काही बदल अगदी शांतपणे सुरू होतात आणि नंतर तेच आयुष्य बदलून टाकतात. म्हणून या काळात आलेल्या प्रत्येक छोट्या संधीकडे लक्ष द्या. कोणताही संदेश, फोन किंवा नवीन प्रस्ताव दुर्लक्ष करू नका, कारण तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा अशाच एका छोट्या घटनेतून सुरू होऊ शकतो. पण याच ठिकाणी अनेक लोक चुका करतात. ते संधी ओळखत नाहीत किंवा नंतर पाहू असे म्हणून ती पुढे ढकलतात. जर असे केले तर योग्य वेळ हातातून निघून जाऊ शकते. आता दुसऱ्या संकेताकडे वळूया. हा संकेत तुमच्या आर्थिक जीवनाशी संबंधित आहे आणि या संकेतामुळे अनेक कुंभ राशीच्या लोकांना दिलासा मिळू शकतो. आता जाणून घेऊया दुसरा संकेत, धनप्राप्तीचा मार्ग खुला होण्याची शक्यता. मित्रांनो, धनप्राप्ती म्हणजे नेहमीच लाखो रुपये मिळणे असे नसते. अनेक वेळा धनप्राप्तीची सुरुवात एका छोट्या संधीपासून होते. एक नवीन ग्राहक, एक नोकरीची ऑफर, जुनी थकबाकी परत मिळणे, बँकेचे प्रलंबित काम पूर्ण होणे किंवा एखाद्या नवीन व्यवसायाची सुरुवात.
येत्या 5 दिवसात काही कुंभ राशीच्या व्यक्तींना अशा प्रकारचे आर्थिक संकेत मिळू शकतात. विशेषतः ज्यांनी गेल्या काही महिन्यात प्रामाणिकपणे मेहनत केली आहे, पण त्याचे फळ अजून मिळाले नाही, त्यांना हळूहळू सकारात्मक बदल जाणवू शकतात. मात्र येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. वैदिक ज्योतिषात शनी हा कर्माचा ग्रह मानला जातो. तो कधीही विनाकारण धन देत नाही. तो प्रथम पाहतो तुम्ही धनाचा उपयोग कशासाठी करणार आहात. तुमच्यामध्ये संयम आहे का? तुम्ही इतरांना फसवून पुढे जाण्याचा प्रयत्न करता की प्रामाणिक मार्ग निवडता? मित्रांनो, काही वेळा ईश्वर आपल्याला मोठा लाभ देण्यापूर्वी छोटी परीक्षा घेतो. कदाचित या 5 दिवसात तुमच्या समोर एखादी अशी परिस्थिती येईल जिथे चुकीचा मार्ग निवडला तर लगेच फायदा दिसेल, पण योग्य मार्ग निवडला तर उशिरा का होईना अधिक स्थिर यश मिळेल. अशा वेळी कोणता निर्णय घ्यायचा हे तुमच्या हातात आहे. धर्मशास्त्र सांगते, क्षणिक लाभापेक्षा दीर्घकालीन प्रतिष्ठा अधिक मौल्यवान असते. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर एखादा जुना ग्राहक पुन्हा संपर्क करू शकतो, नवीन ऑर्डर मिळू शकते, थांबलेले पेमेंट सुटू शकते. जर तुम्ही नोकरी करत असाल तर वरिष्ठांकडून तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते, नवीन जबाबदारी मिळू शकते किंवा भविष्यातील पदोन्नतीची चर्चा सुरू होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ आशादायक ठरू शकतो. ज्या विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास केला आहे त्यांना चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. परंतु या काळात एक गोष्ट टाळा. कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका, विशेषतः आर्थिक व्यवहारामध्ये. जर कोणी म्हणत असेल ही संधी फक्त आजच आहे, आत्ता पैसे गुंतवा, दुप्पट परतावा मिळेल, तर शांतपणे विचार करा. प्रत्येक कागदपत्र वाचा. गरज वाटल्यास अनुभवी व्यक्तींचा सल्ला घ्या, कारण शनी संयमी व्यक्तीला आशीर्वाद देतो, घाई करणाऱ्याला नाही. आता या व्हिडिओमधील तिसरा संकेत ऐकण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का जिने कधी काळी तुमची साथ सोडली, तुमचा विश्वास तोडला किंवा अचानक तुमच्यापासून दूर गेली? जर असे असेल तर पुढचा संकेत तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे, कारण येत्या काही दिवसात काही कुंभ राशीच्या लोकांच्या आयुष्यात एक जुनी व्यक्ती पुन्हा प्रवेश करण्याची शक्यता दिसते. पण ती व्यक्ती पुन्हा का येणार? तिच्यावर पुन्हा विश्वास ठेवावा का की अंतर ठेवणेच योग्य ठरेल? याचे उत्तर आता आपण पुढच्या भागात सविस्तर जाणून घेणार आहोत. आता जाणून घेऊया तिसरा संकेत. भूतकाळातील एखादी व्यक्ती पुन्हा संपर्क करू शकते. मित्रांनो, जीवनामध्ये काही नाती अशी असतात ती जी काळाच्या ओघात दूर जातात, काही वेळा परिस्थितीमुळे, काही वेळा गैरसमजामुळे, तर काही वेळा स्वार्थामुळे. कुंभ राशीच्या अनेक व्यक्तींनी मागील काही वर्षात एक गोष्ट अनुभवली असेल. ज्यांच्यावर सर्वाधिक विश्वास ठेवला त्यांच्याकडूनच सर्वाधिक निराशा झाली. कोणीतरी दिलेले वचन पूर्ण केले नाही, कोणीतरी गरज संपल्यानंतर संपर्क तोडला, कोणीतरी तुमच्या प्रामाणिकपणाचा गैरफायदा घेतला आणि त्यामुळे तुम्ही मनातून खूप दुखावले गेलात. परंतु येत्या 5 दिवसाच्या काळात काही कुंभ राशीच्या व्यक्तींना अशा एखाद्या जुन्या व्यक्तीकडून पुन्हा संपर्क येण्याची शक्यता दिसते. हा संपर्क फोनद्वारे असू शकतो, मेसेजद्वारे असू शकतो, सोशल मीडियावरून असू शकतो किंवा एखाद्या तिसऱ्या व्यक्तीमार्फतही होऊ शकतो. आता प्रश्न असा आहे, ही व्यक्ती पुन्हा का येईल? याचे उत्तर प्रत्येकासाठी वेगळे असू शकते. काही जण खरोखरच जुन्या गैरसमजांचा शेवट करू इच्छित असतील, काहींना त्यांच्या चुकीची जाणीव झाली असेल, तर काही जणांना पुन्हा तुमची गरज निर्माण झाली असेल. म्हणूनच या काळात सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भावनेपेक्षा विवेकाने निर्णय घेणे. धर्मशास्त्र सांगते, क्षमा हा मोठा गुण आहे, पण अनुभव विसरणे शहाणपण नाही. जर एखादी व्यक्ती पुन्हा आयुष्यात आली तर तिचे बोलणे शांतपणे ऐका, घाईघाईने विश्वास ठेवू नका, तितकेच विनाकारण द्वेषही बाळगू नका. प्रत्येक व्यक्तीला स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळायला हवी, पण त्या प्रक्रियेत
स्वतःचे नुकसान होणार नाही याची काळजी घेणेही तितकेच आवश्यक आहे. आता या काळातील आणखी एक महत्वाचा संकेत पाहूया. काही कुंभ राशीच्या लोकांच्या घरात अचानक एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. विवाह, साखरपुडा, गृहप्रवेश, नवीन वाहन, मालमत्तेचा व्यवहार किंवा घरातील एखाद्या सदस्याच्या यशाची आनंदाची बातमी. या घटना प्रत्येकाच्या आयुष्यात एकाच वेळी घडतील असे नाही, पण घरातील वातावरण सकारात्मक बदल जाणवू शकतो. जर अनेक दिवसापासून घरात तणाव, शांतता किंवा मतभेद होते, तर संवादातून ते कमी करण्याची ही योग्य वेळ असू शकते. आता मी तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगणार आहे. पुढील 5 दिवसांमध्ये शक्यतो कोणाशीही अनावश्यक वाद घालू नका. विशेषतः रागाच्या भरात बोललेले शब्द नात्यात कायमचे अंतर निर्माण करू शकतात. शनिदेवांचा एक महत्वाचा संदेश असा मानला जातो की जिथे संयम असतो तिथे स्थैर्य निर्माण होते. म्हणून एखादी व्यक्ती तुम्हाला उचकवत असेल, तुमच्यावर टीका करत असेल किंवा तुमच्या यशामुळे अस्वस्थ होत असेल, तर त्याला शांतपणे उत्तर द्या. कधी कधी मौन हेच सर्वात प्रभावी उत्तर असते. मित्रांनो, आता आपण या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्वाच्या आणि चौथ्या संकेताकडे जाणार आहोत. हा संकेत धन, प्रतिष्ठा, निर्णय आणि शनिदेवांच्या कृपेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मानला जातो. अनेक कुंभ राशीचे लोक याच ठिकाणी एक चूक करतात आणि त्याचमुळे त्यांच्या आयुष्यात आलेली मोठी संधी हातातून निघून जाते. म्हणून पुढचा भाग अतिशय लक्षपूर्वक ऐका, कारण तिथे आपण जाणून घेणार आहोत येत्या 5 दिवसांमध्ये अशी कोणती एक गोष्ट आहे जी टाळली तर पुढील काही महिन्यांचा मार्ग अधिक स्थिर आणि सकारात्मक होऊ शकतो. आता जाणून घेऊया चौथा आणि सर्वात महत्वाचा संकेत. निर्णय घेण्याची वेळ जवळ आली आहे. मित्रांनो, आजपर्यंत आपण 3 महत्वाच्या संकेतांबद्दल चर्चा केली. पहिला संकेत होता अडकलेल्या कामांमध्ये हालचाल होण्याची शक्यता. दुसरा संकेत होता आर्थिक संधी आणि धन प्रवाहामध्ये सुधारणा होण्याची शक्यता. आणि तिसरा संकेत होता भूतकाळातील एखाद्या व्यक्तीचा पुन्हा संपर्क. आता आपण त्या चौथ्या संकेताकडे येत आहोत, जो या संपूर्ण व्हिडिओमधील सर्वात महत्वाचा भाग आहे. कारण अनेक वेळा ग्रह आपल्याला संधी देतात, पण त्या संधीचा योग्य उपयोग करायचा की नाही हा निर्णय मात्र आपल्यालाच घ्यावा लागतो. येत्या 5 दिवसात काही कुंभ राशीच्या व्यक्तींसमोर असा एखादा निर्णय येऊ शकतो जो पुढील काही महिन्यांवर परिणाम करू शकतो. हा निर्णय नोकरी बदलण्याचा असू शकतो, नवीन व्यवसाय सुरू करण्याचा असू शकतो, घर, जमीन किंवा वाहन खरेदीशी संबंधित असू शकतो किंवा एखाद्या नात्याबद्दलचा असू शकतो. मित्रांनो, निर्णय घेताना फक्त भावना पुरेशा नसतात. शांत विचार, योग्य माहिती आणि संयम हे तीनही घटक तितकेच महत्वाचे असतात. धर्मशास्त्रात सांगितले आहे, विवेकाशिवाय घेतलेला निर्णय अनेकदा पश्चातापाचे कारण बनतो. म्हणून जर या काळात तुमच्या समोर मोठा निर्णय आला तर एक दिवस थांबा, पुन्हा विचार करा, विश्वासू व्यक्तीचा सल्ला घ्या आणि त्यानंतरच अंतिम निर्णय घ्या. आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते. कुंभ राशीच्या लोकांमध्ये एक विशेष गुण असतो. हे लोक इतरांचे दुःख सहज ओळखतात, इतरांना मदत करण्यासाठी नेहमी पुढे असतात, पण अनेक वेळा स्वतःच्या मनातील वेदना मात्र कोणालाच सांगत नाही. जर तुम्हीही असे असाल तर येत्या काही दिवसात स्वतःसाठीही थोडा वेळ काढा. सकाळी काही मिनिटे शांत बसा, दीर्घ श्वास घ्या, मनात येणाऱ्या विचारांचे निरीक्षण करा. यामुळे निर्णय अधिक स्पष्ट होण्यास मदत होऊ शकते. आता आध्यात्मिक दृष्टिकोन एक महत्वाचा संकेत. जर येत्या 5 दिवसात तुम्हाला वारंवार पिंपळाचे झाड दिसत असेल, शनिवारी मंदिरात जाण्याची इच्छा होत असेल किंवा मन सतत प्रार्थनेकडे वळत असेल, तर अनेक परंपरांमध्ये याकडे आत्मपरीक्षण आणि आध्यात्मिक शांततेकडे मन वळत असल्याचा संकेत म्हणून पाहिले पाहिजे. अशा वेळी शक्य असल्यास शनिवारी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा किंवा आपल्या क्षमतेनुसार मदत करा. दान हे केवळ वस्तूंचे नसते, तर चांगल्या शब्दांचे, क्षमेचे आणि सहकार्याचेही असते. आता एक सावधगिरी. या 5 दिवसात रागाच्या भरात कोणताही आर्थिक व्यवहार करू नका.
कोणत्याही कागदपत्रावर न वाचता स्वाक्षरी करू नका आणि कोणाच्याही दबावाखाली निर्णय घेऊ नका, कारण घाईने घेतलेला एक निर्णय अनेक महिन्यांची मेहनत वाया घालवू शकतो. पण जर तुम्ही संयम ठेवला, योग्य वेळी योग्य पाऊल उचलले आणि प्रामाणिकपणे प्रयत्न सुरू ठेवले, तर हा काळ तुमच्यासाठी नव्या सुरुवातीचा टप्पा ठरू शकतो. मित्रांनो, लक्षात ठेवा, ग्रह दिशा दाखवतात, पण त्या दिशेने चालण्याची जबाबदारी आपली असते. श्रद्धा आणि कर्म यांचा समतोल राखणारी व्यक्तीच आयुष्यात दीर्घकाळ यश टिकवून ठेवू शकते. आता पुढच्या भागात आपण समजून घेणार आहोत येत्या 5 दिवसात कोणते सोपे आध्यात्मिक उपाय मनशांती आणि सकारात्मकतेसाठी उपयुक्त ठरू शकतात, तसेच या संपूर्ण विश्लेषणाचा अत्यंत प्रभावी निष्कर्ष. मित्रांनो, आता या संपूर्ण विश्लेषणाचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग पाहूया. आज आपण येत्या 5 दिवसांमध्ये कुंभ राशीच्या व्यक्तींना दिसू शकणाऱ्या 4 महत्वाच्या संकेताविषयी जाणून घेतले. आता प्रश्न असा आहे की या काळात स्वतःला अधिक स्थिर, सकारात्मक आणि सजग ठेवण्यासाठी काय करता येईल. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, जीवनात ग्रहांचा प्रभाव असला तरी आपले विचार, आपले निर्णय आणि आपले कर्म हेच आपल्या भविष्यातील सर्वात मोठे आधार असतात. जर येत्या काही दिवसात तुमच्या समोर एखादी चांगली संधी आली तर भीतीमुळे ती नाकारू नका, आणि जर एखादा अडथळा आला तर त्याला आयुष्याचा शेवट समजू नका, कारण अनेक वेळा अडथळे हे आपल्याला योग्य दिशेने वळवण्यासाठीच येतात. आता काही साधे पण अर्थपूर्ण आध्यात्मिक उपाय पाहूया. जर तुमची श्रद्धा असेल तर शनिवारी सकाळी किंवा सायंकाळी शांत मनाने प्रार्थना करा. ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा काही वेळ जप करा. हनुमान चालीसा किंवा आपल्या श्रद्धेनुसार एखादे स्तोत्र पठण करा. गरजूंना अन्नदान, वस्त्रदान किंवा शक्य तितकी मदत करा. लक्षात ठेवा, दानाची किंमत वस्तूमध्ये नसते तर त्यामागील भावनेमध्ये असते. मित्रांनो, काही कुंभ राशीच्या व्यक्तींना या 5 दिवसात अपेक्षापेक्षा वेगळी बातमी मिळू शकते. ती नोकरीशी संबंधित असू शकते, कुटुंबाशी संबंधित असू शकते किंवा एखाद्या जुन्या कामाला गती मिळण्याशी संबंधित असू शकते. अशा वेळी घाईघाईने प्रतिक्रिया देऊ नका. शांतपणे परिस्थिती समजून घ्या, तुमच्या अनुभवाचा उपयोग करा आणि योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, शनिदेवाच्या संदर्भात एक विचार नेहमी सांगितला जातो, शनी उशीर करू शकतो पण परिश्रमाचे मूल्य कमी करत नाही. म्हणून जर तुम्ही अनेक दिवसांपासून संघर्ष करत असाल तर निराश होऊ नका. सातत्य ठेवा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि प्रत्येक दिवस नवीन संधी घेऊन येऊ शकतो ही आशा जिवंत ठेवा. कदाचित येत्या 5 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात फार मोठी घटना घडणार नाही, पण एखादा छोटासा बदल, एखादा योग्य निर्णय किंवा एखादी नवीन संधी पुढील काही महिन्यांसाठी महत्वाचा पाया ठरू शकते. म्हणून प्रत्येक दिवस सजगपणे जगा, प्रत्येक संधीचे मूल्य ओळखा आणि कोणत्याही परिस्थितीत तुमची प्रामाणिकता सोडू नका. मित्रांनो, आजच्या या संपूर्ण विश्लेषणातून जर तुम्हाला काही सकारात्मक विचार, प्रेरणा किंवा मार्गदर्शन मिळाले असेल तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबापर्यंत आणि मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. तुमचे मत आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. जर तुम्ही कुंभ राशीचे असेल तर कमेंटमध्ये जय शनिदेव किंवा ओम शनेश्वराय नमः लिहा. अशा सखोल ज्योतिषीय विषयांवर आधारित व्हिडिओ नियमित पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉन ही दाबा. पुन्हा एकदा तुमच्या अमूल्य वेळेबद्दल मनपूर्वक धन्यवाद. नमस्कार. पुढील व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया.